नमस्कार मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं स्वागत करतोय सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये। आज आपण बुद्धिमत्ता चाचणीला हात घालणार आहोत। तर आजचा टॉपिक आहे अक्षरमाला। वेळ न दवडता आपण या टॉपिक बद्दलची थोडी माहिती घेऊयात। या टॉपिकमध्ये तसं तर काही नाही, आपल्याला एबीसीडी येणं खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला मी असं ग्राह्य धरतो की तुम्हाला एबीसीडी येत असेल, आणि जर नसेल येत तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा आणि एबीसीडी पाठ करून घ्या। एबीसीडीचा जर विचार केला तर एबीसीडी मध्ये 26 टोटल अक्षरे आहेत। त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजने आहेत। इंग्रजी आपल्याला अक्षरमालेचा विचार करायचा, मराठी अक्षरमालेचा विचार करायचा नाही आहे। क्वेश्चन जे पण येतील तुम्हाला इंग्रजीच्या जे काही अक्षरमालिका आहे त्याच्यावरच क्वेश्चन येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला इंग्रजीची अक्षरमालिका हे पूर्णपणे पाठ असणे गरजेचे आहे। आपण काय करायचं, आपण जसं आपल्या हातात पेपर मिळाला, अक्षरमालिकेचा जर विचार केला तर साधारणतः 5 ते 6 क्वेश्चन तुमचे असणार आहेत। जास्तीत जास्त सांगतोय मी, 2 ते 3 तर कमीत कमी असणारच आहेत क्वेश्चन, आणि 5 ते 6 क्वेश्चन पण कधी कधी कोणत्या एखाद्या जिल्ह्याच्या पेपरला येऊ पण शकतात। त्यामुळे अक्षरमालिका टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे आणि याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे। आणि हा अभ्यास कसा होईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा होईल। आपण तर सगळ्या पद्धतीचे जे काही क्वेश्चन आहेत ते चांगल्या पद्धतीने कव्हर केले आहेत आणि सगळ्या पद्धतीच्या क्वेश्चनला हात घातला आहे। पण तुमचं काम एक आहे की तुमचे जे क्वेश्चन इथं जे सॉल्व्ह झाले आहेत, तुम्ही हा व्हिडिओ नंतर एकदा हे व्हिडिओ तर बघाच, पण त्यानंतर पण तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे स्वतः प्रयत्न करा। आणि ते झाल्यानंतर पण जे काही PYQ आलेले आहेत, म्हणजे झाले मागचे जे पेपर आहेत, ते सगळे अक्षरमालिकेचे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला आजच्या आज सॉल्व्ह करणे तुम्हाला गरजेचं आहे। तुम्ही जेव्हा हे सॉल्व्ह कराल तेव्हा जाऊन तुम्ही समजाल की तुमचा अभ्यास पूर्णपणे झाला आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। अभ्यास पण ह्याच पद्धतीने करायचा आहे, ठीक आहे। रिव्हिजनसाठी तर आपण समोर मॅरेथॉन बॅच वगैरे घेणार आहोतच, पण तुम्ही ज्या पद्धतीनं फिजिकलची तयारी तुम्ही करा। मी सगळं जिथं जे काय आहे तुमच्या पेपरचा जो काय आहे ते पेपर सगळं मी बघणार आहे। त्यामुळे तुम्ही निवांत अभ्यास करा आणि जेवढं सांगतो तेवढंच करा। मार्क तुम्हाला 95+ येणार म्हणजे येणार, ठीक आहे। चला तर बघा, सुरुवातीला पेपर जसं काय आपल्या हातात मिळाला, आपल्या हातात क्वेश्चन पेपर मिळता बरोबर आपण काय करायचं, एबीसीडी अशा पद्धतीने लिहून घ्यायची आहे। एबीसीडी म्हणजे एम पर्यंत 26 अक्षर आहेत टोटल। अगोदरचे 13 अक्षर वर लिहायचे, त्याच्या खाली मग नंतर हे 13 अक्षर लिहायचे। कशा पद्धतीने लिहायचे ते बघा, ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे। एबीसीडी हे ह्या पद्धतीने आपण डावीकडून उजवीकडे 13 अक्षर लिहायचे आहेत। मग याच्या खाली हे 14 अक्षर लिहायचे आणि मग उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने लिहायचे आहे। म्हणजे या अगोदर असं जायचं आणि मग असं यायचं। हे असे टोटल 26 अक्षर मांडून घ्यायचे आहेत। आपल्याला याच पद्धतीने लिहायचं आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। पेपर मिळाल्याबरोबर पेपरवरच लिहायचं आहे, ठीक आहे। आणि ते लिहिल्यानंतर आपण आता त्याचे एक एक जे काही प्रकार आहेत आणि जे काही क्वेश्चन आहेत ते आपण क्वेश्चन बघून घेऊयात। चला तर प्रकार नंबर 1 आहे अक्षरमाला पूर्ण करणे, ठीक आहे। आपल्याला सगळ्या क्वेश्चनसाठी कोणत्याही प्रकारचा अक्षरमालेचा क्वेश्चन असेल त्याला आपल्याला ती अक्षरमालिका तिथं गरजेची राहणारच आहे। ती लिहिल्यानंतर आपण ते क्वेश्चन आपले ते सॉल्व्ह होतील। चला बघून घेऊयात आपण। चला काय म्हणतं, हा PSI मुख्य 2018 ला आलेला क्वेश्चन आहे। A पासून B, B पासून D आणि D पासून G, ठीक आहे। तर साधारणतः आपण विचार केला तर ह्यामध्ये काहीतरी एक सिक्वेन्स असतो, की आपल्याला पूर्ण करायचे काहीतरी सिक्वेन्स असतो। त्या सिक्वेन्सनं जायचं आणि नंतर कोणता अक्षर येईल तो आपल्याला तिथे भरायचा आहे। तर चला A पासून B पर्यंत काय आहे, कितीची गॅप आहे, 1 ची गॅप आली, ठीक आहे। B पासून D पर्यंत जर विचार केला तर +2 ची गॅप आली आहे। आणि D पासून G चा जर विचार केला तर कितीची आली आहे, 1 2 3 +3 ची गॅप आहे। आणि G पासून जो येणारा अक्षर राहील त्यामध्ये कितीची गॅप असणार आहे, 4 ची गॅप असणार आहे। मग आपण ते 4 आपण मोजून घ्यायचे आहेत। G पासून 1 2 3 4 म्हणजे येणारा अक्षर कोणता असेल, K, ठीक आहे। समजलं मित्रांनो, ह्या पद्धतीनेच आपण हळूवारपणे हे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन। याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची काही गोष्ट आहे नाही, खूप इझी आहेत क्वेश्चन हे। चला दुसरा क्वेश्चन बघूयात आपण। चला चला J पासून L, L पासून N, N पासून P आणि P नंतर काय येणार हे आपल्याला शोधायचं आहे। सोलापूर SRPF ला आलेला क्वेश्चन आहे। चला आपण बघून घेऊया एबीसीडी। 1 मिनिट, ठीक आहे। चला J नंतर आपल्याला कोणता J कुठं आहे, J हे आहे। J पासून L, 1 कितीचा 2 +2 चा आला आहे, ठीक आहे। ओके, त्यानंतर L पासून N पर्यंत काय आहे, +2 चा आला आहे, 1 2
+2चा आला आहे. एन पासून पी पर्यंतचा जर विचार केला तर +2चा आला आहे. तर म्हणजे पी पासून येणारा जो अक्षर असेल त्यामध्ये पण +2चाच गॅप येणार, ही गोष्ट आपण तुम्ही लक्षात घ्या. चला, तर पी नंतर 2 मग काय येणार आहे, क्यू आणि आर. म्हणजे काय येईल उत्तर, याचं उत्तर येईल क्रमांक 1, आर हे उत्तर येईल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीचे इझी क्वेश्चन असतात अक्षर मालिकेचे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला ते लॉजिक तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. चला, क्वेश्चन नंबर 3. चला, यामध्ये ही गाळलेली जागा तुम्हाला भरायची आहे. तर यामध्ये तर्क लावा. तुम्ही घ्या, थोडं विचार करा, क्वेश्चन बघून घ्या आणि तर्क लावा थोडं. चला, तर याचा विचार केला तर आपला तर्क लागतोय का? एस पासून एम पर्यंत, एम पासून टी पर्यंत, टी पासून डब्ल्यू पर्यंत. तुम्ही तर्क लावाल, कोणताही तर्क लागणार नाही, कारण की जे काय अक्षर आहेत ते मागे पुढे असल्यासारखे आहेत, ते दिसतात. म्हणजे जो आपला नॉर्मल जो अक्षर मालिकेचा तर्क आहे, आपण ज्या पद्धतीनं जातो त्या पद्धतीचा तर्क इथं लागणार नाही. राज्यसेवा पूर्व 2011ला आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. आपण आपल्या सिरीजमध्ये सगळ्या पद्धतीचेच क्वेश्चन, कारण की आपला मुलगा कोणत्याही पद्धतीने मागे राहायला नको, सगळ्या मुलांपेक्षा समोरच राहायला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊनच आपले जे काही कंटेंट आहे ते तयार केलं आहे, की त्या मुलाला जर एखादा क्वेश्चन आला, महाराष्ट्रातला कोणत्या पोराला नाही पण आपल्या पोराला आलाच पाहिजे, हा उद्देश समोर ठेवूनच आपण त्या पद्धतीने हे कंटेंट तयार केले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. चला, तर हे काय आहे, हे दिवस आहेत 1 2 3 4 5 6 7 दिवस आहेत आठवड्यातले. इंग्रजीतले आपले दिवस बघून घेऊया. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. म्हणजे थर्सडे इथे येणार, गुरुवार, म्हणून काय येणार मग तिथं टी येणार. ठीक आहे, कळलं? असा एक साधा तिथं लॉजिक होता मित्रांनो. चला, समोरचं बघून घेऊया. आता प्रत्येक वेळेस आपल्याला इथं ABCD लिहावंच लागणार आहे. मी प्रत्येक वेळेस तिथं वर जाऊन हे करू शकणार नाही. मी लिहून घेतो एकदा. चला, CIO आता बघून घेऊयात. चला, एकदा तुम्ही क्वेश्चन बघून घ्या. चला, बघूयात आपण. यामध्ये बघा, हा तर्क बघा. या तर्कानुसार जो आपण पहिला अक्षर, चला, सी पासून 1 2 नंतर आपल्याला म्हणजे +2 नंतर ई आहे. ई पासून एस किती आहे, 1 2 3. एच पासून एल किती आहे, 1 2 3 4 +4 म्हणजे येणारा किती येणार आहे, +5 येणार आहे. म्हणजे एल पासून आपण बघायचं 1 2 3 4 5 म्हणजे येणारा काय येतील, क्यू. आपल्याला रिझनिंग मध्ये किंवा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलिमिनेशन टेक्निक वापरणे खूप गरजेचं आहे. आपल्याला जर बाकी मुलांपेक्षा जर समोर राहायचं, कमीत कमी वेळात आपल्याला जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर ही टेक्निक येणं खूप महत्त्वाचं आहे. मी जसे जसे क्वेश्चन जातील आपली समोर तसं तुम्हाला समजेलच ही टेक्निक कशा पद्धतीने वापरायची. तर यामध्ये आपण एलिमिनेशन टेक्निकचा वापर करून घेऊयात. तर बघा, येणारा काय आहे, आपल्याला पहिला अक्षर तर आपल्याला क्यू भेटणार आहे, हे कळलं आहे. म्हणून आपल्याला जे ऑप्शन आहेत PWT आणि PWV, हे पी पासून जे सुरुवात होणारे ऑप्शन आहेत ते आपण कट करून टाकूयात. ठीक आहे, आपले 2 ऑप्शन कट झाले आहेत. आता आपण चला दुसऱ्या अक्षराकडे जाऊ आपण. आता आय बघूया आपण. हा आय पासून के कितीचा आहे, +2 आलं. के पासून एन किती आहे, +3 आलं. इथे किती येईल, +4 येईल. मग आर पासून आपल्याला किती येईल, +5 घ्यायचं आहे. तर आर पासून +5 घेऊया आपण. 1 2 3 4 5 म्हणजे येणारा याच्यामध्ये काय येणार आहे, डब्ल्यू येणार आहे. ऑप्शन मध्ये बघितलं तुम्ही, क्यू नंतर व्ही आहे, इथं क्यू नंतर डब्ल्यू आहे. तर मग उत्तर काय असेल, क्यू नंतर डब्ल्यू, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपलं उत्तर येईल. ठीक आहे. चला, आता 5वं बघून घेऊयात. हा पण SRPF नागपूरला आलेला क्वेश्चन आहे. यामध्ये थोडी सिरीज ती वेगळी दिसते. आता हे पण आपल्याला कळलं पाहिजे की तर्क कोणत्या पद्धतीने लावले आहेत, लॉजिक कोणत्या पद्धतीने डेव्हलप होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी कधी कळणार, तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल तेव्हा. हे झाल्याबरोबर तुम्हाला ती प्रॅक्टिस करायचीच आहे आणि सोबत त्यानंतर पण तुम्हाला जे काही PYQs आहेत ते पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही समजायचं की हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर झालेला नाही. आजच्या आजच हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचा, हे पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला बघून घेऊयात. तर यामध्ये तर्क बघा, ह्या अशा पद्धतीने तर्क लागतोय. ठीक आहे, चला बघून घेऊयात आपण. चला, ए नंतर सी किती आले आहेत, 2.
सी नंतर ई किती आहे 2, ई नंतर जी किती याच्यानंतर आला आहे 2 नंतर, जी नंतर आय किती त्याच्यानंतर 2 नंतर, आय नंतर के 2, म्हणजे आता येणारा काय येणार के नंतर 2 नंतर काय येणार वर येणार एम. ठीक आहे. तर आपण एलिमिनेशन टेक्निकच्या नुसार जर गेलो तर आपला पहिला ऑप्शन पण जातो, तिसरा ऑप्शन पण जातो आणि चौथा ऑप्शन डायरेक्ट आपल्याला भेटतो दुसरा ऑप्शन. ठीक आहे. बाकी काय सॉल्व्ह करायची गरज नाही आहे, ह्या पद्धतीने जायचं आहे. बस आपल्याला फक्त उत्तरापर्यंत पोहोचणे, कशा पद्धतीने तुम्ही पोहोचा पण लवकरात लवकर पोहोचणं. ठीक आहे. आपले विद्यार्थी त्याच पद्धतीने जातील असं मी त्यांना, असं मला तरी वाटते. आता बघा तुमच्यावर प्रॅक्टिस कराल तेव्हाच ते हे गोष्ट होईल, प्रॅक्टिस शिवाय काय होणार नाहीच आहे. चला चला हा क्वेश्चन बघून घेऊयात. तर आता इथं पण एबीसीडी लागेल आपल्याला, एबीसीडी आपण लिहून घेऊ पटकन. चला बघायचं आहे जी नंतर काय आहे एच, याच्यामध्ये काय तर काय आपण बघून घेऊया. जी नंतर एच, मग आय, मग जे, मग येणारा काय येतील के येईल. त्याला कोणता ऑप्शन, चला सगळ्यामध्येच आला आहे. मग एल पण सगळ्यामध्येच आला आहे, म्हणजे दुसरा आपल्याला हे पण बघायचं ऑप्शन. आपण सगळ्यात अगोदर ऑप्शनकडे जायचं, ऑप्शनकडे बघायचं की काय काय काढायचं, नाही तर आपण आरामशीर लेंथी त्यानुसार काढत राहू तर मग त्याच्यामध्ये काय होईल आपलं नुकसान होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चला तर आपलं बघा के तर आला आहे आणि दुसरा सगळ्याच्यामध्ये एल ऑप्शन आहे, तर दुसरा तर एल एल हे आपण चला हेच करू. आता चला आपण तिसरा ऑप्शन पण बऱ्यापैकी आलेला आहे. शेवटचा ऑप्शन बघा, दोन दोन वेगळे आहेत. आपण शेवटचा ऑप्शन करायचं, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. शेवटचा ऑप्शन बघूया, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर काय येणार आहे ई येणार आहे. म्हणजे ई जे ऑप्शन आहेत शेवटच्यामध्ये ते बरोबर येईल, म्हणजे जे काही शेवटच्या याच्यामध्ये ई दिसतात ते बरोबर येईल. बाकीचे जे नाही आहेत ते आपल्याला एलिमिनेशन टेक्निकनुसार ते एलिमिनेट करत जायचे आहेत. म्हणजे आपल्याला चुकीच्या उत्तराला कट करून बरोबर उत्तरापर्यंत जायचं आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला एकदम बरोबर परफेक्ट उत्तर जरी नाही आलं पण ह्या टेक्निकमुळे कसं आहे आपल्याला लवकरात लवकर उत्तर पण येईल. आणि जर एखाद्या वेळेस क्वेश्चनचं जर बाकी उत्तर जर आपल्याला कन्फर्म उत्तर माहित नसेल पण ह्या टेक्निकमुळे आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला तर आपले दोन ऑप्शन आपले कट झाले आहेत. आता बघून घेऊयात. चौथ्या ऑप्शन मध्ये व्ही आहे आणि मधातला जो ऑप्शन आहे ते दोघांमध्ये फरक आहे तुम्हाला दिसून येईल. तर आपल्याला मधातलंच बघायचं आहे. चला क्यू नंतर आर, ठीक आहे, क्यू नंतर आर आहे, आर नंतर एस आहे, एस नंतर टी आहे, मग टी नंतर काय येणार. ठीक आहे. तर क्यू नंतर आर, आर नंतर एस, एस नंतर टी, तर टी नंतर काय येणार आहे यू. मग यू ऑप्शन कोणत्याच्यामध्ये आहे तर यू ऑप्शन आहे तिसऱ्याच्यामध्ये. तिसरं उत्तर आपलं बरोबर येईल. चला सातवा आपण बघून घेऊयात. चला बघा इथं क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला यामध्ये काय आहे, कोणत्या पद्धतीचा पॅटर्न लागला आपण बघून घेऊयात. यू नंतर यूच्या मागे टी आलं, टी नंतर एस आलं, म्हणजे मागे मागे जायचं. या सिरीजमध्ये काय केलं आहे, मागचे जे आहेत त्यानुसार केलेले आहेत, तर मागचे अक्षर त्यांनी घेतलेले आहेत. तर यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला कळेल की यू नंतर टी, म्हणजे यूच्या मागे किती आहे टी, टी नंतर टीच्या मागे कोणता आला आहे एस, एसच्या मागे काय आला आर, आरच्या मागे काय आला आहे यू, आणि यूच्या मागे काय येणार मग काय येणार पी येणार. तर पी पहिल्या जागी कोणता ऑप्शन दिसतो का बाकी याच्यामध्ये, हा इथं दुसरा ऑप्शन आहे म्हणजे हाही गेला, म्हणजे ऑप्शन नंबर 1 ही आपल्याला डायरेक्ट आपल्याला उत्तर भेटेल. SRPF गोंदिवलीला आलेला क्वेश्चन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. चला समोर जाऊयात. चला 8वा बघून घेऊयात. आता इथं पण आपल्याला ABCD लिहावंच लागेल. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. पोलीस कॉन्स्टेबल रायगडसाठी आलेला क्वेश्चन आहे तो. चला क्वेश्चन बघून घेऊयात. चला याच्यामध्ये बघितल्यावर आपल्याला काय कळतं विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं 3 आहेत, इथं 4 आहेत, इथं 5 आहेत, इथं 6 आहेत, म्हणजे येणारा जो अक्षरांचा सिक्वेन्स आहे तो 7 अक्षरांचा असणार आहे. ही गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे. तर आपण एकदा मोजून घेऊयात. इथं पण 7 आहेत, इथं 6 आहेत, म्हणजे हा ऑप्शन डिलीट झालाय, कट झाला याच्यामधून.
इथं पण 7 आहेत आणि इथं पण 7 आहेत. चला, एक ऑप्शन आपला कट झाला. या तर्कानुसार आता आपण दुसरा तर्क बघू. ए नंतर बी आलं, बी नंतर सी आलं, सी नंतर डी आलं, म्हणजे येणार काय का ई येणार. तर सगळ्याच्या मध्ये ई आहे. ठीक आहे. आता एक तर्क बघा, ए झेड वाय, म्हणजे हा काय घेतलाय ए मग झेड वाय अशा पद्धतीने 3 ते घेतल्यात. मग त्यानंतर बी बी वाय हे अशा पद्धतीने घेतल्यात. मग सी नंतर ह्या अशा पद्धतीनं यू पर्यंत घेतल्यात. 4 तसं वाढवले आहेत. मग डी पासून काय येणार, डब्ल्यू व्ही यू टी आणि एस पर्यंत आला आहे. म्हणजे किती आले आहेत हे 4. मागचे हे पूर्ण 4 त्यांनी घेतले आहेत. डी पासून जर खालचं डब्ल्यू आणि डब्ल्यू पासूनचे ते मागचे 4 त्यांनी ते घेतले आहेत. तर आपल्याला आता डी नंतर काय येणार ई नंतर काय येतो, म्हणजे आपल्याला सिक्वेन्स कसा आहे, ई नंतर व्ही येईल आणि मग त्याच्या मागे व्ही पासूनचे किती येणार आहेत, 6 येणार आहेत. कारण 7 अक्षराची आहे, म्हणजे यू टी एस आर क्यू. ठीक आहे, यू टी एस आर क्यू. बघा हा ऑप्शन कोणत्याच्या मध्ये आहे, ई यू टी एस आर क्यू. ठीक आहे, ऑप्शन नंबर कोणता आहे, चौथा ऑप्शन आपल्याला बरोबर आला आहे 8व्या मधला. अशा पद्धतीने जायचं आहे, आरामात बघायचं, काही पॅनिक व्हायचं नाही. क्वेश्चन पेपर बघितल्यावर आरामशीर जायचं आहे, आरामशीर क्वेश्चन सॉल्व्ह होतात. चला, आता 9वा क्वेश्चन बघून घेऊयात एकदा. हा असिस्टंट मुख्य 2015ला आलेला क्वेश्चन आहे. आपण फक्त पोलीस भरतीचेच नाही तर सगळ्या पद्धतीचेच क्वेश्चन म्हणजे ट्राय करायचा प्रयत्न केला. कारण की पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कसं आहे, MPSC मध्ये जे प्रिव्हियस इयर आलेले जे क्वेश्चन्स आहेत मी बघितलं, त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन तेच विचारले, डायरेक्ट ते क्वेश्चन घेतले आणि तुम्हाला विचारल्यात. त्यामुळे तुमचं PYQचं MPSC जे काही एक्झाम झालेल्या आहेत त्यांच्या PYQचा पण अभ्यास तुमचा झालेला असणं खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे मी हा जो कंटेंट बनवला आहे त्या कंटेंटमध्ये त्या पण गोष्टीवर भर दिला आहे की आपले जे PYQ आहेत MPSCचे ते पण जास्तीत जास्त कव्हर होतील, त्या गोष्टीकडे लक्ष दिलं आहे. चला, आता 9वा क्वेश्चन बघून घेऊयात. एकदा बघून घ्या क्वेश्चन. चला, आता ह्या सिरीजमध्ये बघा अक्षर पण आहेत आणि अंक पण आहेत. ठीक आहे, तर आपल्याला अक्षर मालिका पण लागणार आहे आणि अंक मालिका पण लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता आपण बघून घेऊ. अगोदर अक्षरचं घेऊ. ए नंतर ई, 1 2 3 4 नंतर म्हणजे +4 आला आहे. ई नंतर आय, 1 2 3 4 +4 नंतर आय आला आहे. मग येणारा जो आहे तो +4च येणार आहे. तर आय नंतर काय येईल, 1 2 3 4 म्हणजे काय येईल, इथे येईल एम. डायरेक्ट एमचं म्हणजे ऑप्शन जे नाही आहेत ते आपल्याला एलिमिनेशन टेक्निकनुसार आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. एमवाले 2 ऑप्शन आपल्याला भेटलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये डब्ल्यू पण येणार आहे, म्हणजे दोन्ही ऑप्शनमध्ये शेवटचा डब्ल्यू येणार आहे हे आपल्याला समजूनच गेलं आहे. ऑप्शननुसारच आपल्याला चालायचं आहे. बाकी पोरांपेक्षा कसं समोर राहायचं, तर ऑप्शन सर्वात अगोदर क्वेश्चन बघितल्या आपल्याला ऑप्शनकडे जायचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर एक एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत बसाल तर त्यामध्ये तुमचा वेळ चालला जाईल. आपल्याला लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. आपला सेकाचा विद्यार्थी बाकी पोरापेक्षा समोरच असला पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. चला, तर अंकमालिकाचा जर विचार केला तर 3 पासून 8 इथं आला आहे, 8 पासून 18 आहे. तर आता येणारा काय येणार, चल आपण बघितलं 3 पासून 8 पर्यंत +5चा फरक आहे. ठीक आहे, 8 पासून 18 पर्यंत +10चा फरक आहे. म्हणजे 5चा फरकानंतर 10चा आला म्हणजे डबल झाला आहे. मग आता येणारा काय अजून डबल होईल, म्हणजे मग हा 10चा जो फरक आहे इथं येणारा काय होईल, +20चा फरक होईल. कारण 10चा डबल 20 होणार. मग 20च्या फरकानुसार म्हणजे इथं 18 आले तर तिथं किती येणार आहे, 38 येणार आहेत. म्हणजे ऑप्शन आपला कोणता येईल, तिसरा बरोबर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं, एकदम इझी आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, आरामशीर सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन. चला चला हा क्वेश्चन बघून. हा शेवटचा क्वेश्चन आहे. पोलीस ड्रायव्हर भंडाराला क्वेश्चन आलेला आहे. चला, यामध्ये कसं आहे, अक्षर मालिकाही आहे आणि अंक मालिका आहे. दोन्ही मालिका दिलेल्या आहेत, आपण बघून घेऊयात. डी पासून एफ, एफ पासून आय, आय पासून एम. तर आपण एकदा लिहून घेऊ. ए बी ठीक आहे, लिहून घेतले आपण. DABCD डी म्हणजे हा 4थ्या नंबरवर बरोबर आहे. त्याचा खाली तो क्रमांक दिलेला आहे. एफ किती आहे, 2 म्हणजे एफ आहे 6व्या नंबरवर. ठीक आहे, मग म्हणजे इथं कितीचं घेतलं आहे, +2. मग याच्यानंतर +3चा दिसतोय.
मग याच्यानंतर +5चा दिसतोय, ठीक आहे. तर आता येणारा काय होईल आपण ते बघायचं आहे. सॉरी, मी म्हणतो इथं 4चा आला आहे, माफ करा मला. चला, म्हणजे येणारा काय होईल +5 येणार, ठीक आहे. तर 13 पासून +5 म्हणजे कोणत्या नंबर होईल? 18व्या नंबर होईल. 18व्या नंबर अक्षर कोणता आहे ते बघून घ्यायचं आहे. 13 झाले, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे काय 18 नंबर आर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर येईल. अशा पद्धतीने जायचं. आपल्याला कळलं विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने तिथं विचारलं आहे. म्हणजे 2 नंतर कोणता आला आहे, मग 3 नंतर कोणता आहे, 4 नंतर, मग 5 नंतर, ह्या सिक्वेन्सनं जायचं आहे. आणि त्याच्या खाली तो याचा क्रमांक लिहिला, तो कोणत्या नंबरवर जो अक्षर आहे ते त्याच्या खाली लिहिला आहे, ठीक आहे. चला, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला प्रकार नंबर 1 हा इथं संपलेला आहे. आता प्रकार नंबर 2 म्हणजे ह्या प्रकार नंबर 2 मध्ये अशा पद्धतीनं विचारलं असतं की विसंगत पद ओळखा. म्हणजे जे काही तुम्हाला पद दिलं आहेत त्या सगळ्या पदामधून एक पद जे आहे ते विसंगत असणार आहे. बाकी पदांपेक्षा ते पद जे आहे ते विसंगत असणार आहे. ते पद कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला आपण आता शोधून घेऊयात. चला, ही ABCD बघून घेऊयात. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला, एक ठराविक काहीतरी सिक्वेन्स असणार आहे. आता सिक्वेन्स बघून घेऊया. बी नंतर एफ आला आहे, 1 2 3 4 +4. एफ नंतर जे कोणत्यावर येईल 1 2 3 4 म्हणजे +4 आला आहे, ठीक आहे. जे पासून एन पण +4, 1 2 3 4 बरोबर आहे. एन पासून क्यू पण 4 वर यायला पाहिजे, 1 2 3 हा आहे +3 वर. म्हणजे इथं ह्या सिरीजनुसार कोणता यायला पाहिजे होता? आर यायला पाहिजे होता +4 नुसार. पण काय आलं, काय आहे क्यू, म्हणजे कोणता आहे हे असणार आहे. आता व्ही पण एकदा बघून घेऊया. जसं आर आला तर आर नंतर 4, 1 2 3 4 बरोबर आहे. व्ही पण आपल्या जागी बरोबर आहे. म्हणजे इथं प्रॉब्लेम आहे ते आपल्याला दिसून येईल. म्हणजे क्यू जो आहे हा विसंगत पर्याय आहे. पण ऑप्शन नंबर 2 आपण इथं लिहून घेऊयात. चला, दुसरा आपण क्वेश्चन बघून घेऊ. चला बघून घेऊयात. आता हा 2 आपल्याला सिक्वेन्स मधलं काय काय आहे त्यानुसार बघावं लागेल. म्हणजे आपल्याला तो उत्तर येईल, त्या उत्तरापर्यंत पोहोचू. चल झाला, पी नंतर टी आलाय, 1 2 3 4 म्हणजे 4चा हा फरक आहे इथं पी आणि टी मध्ये. आणि एफ आणि जेचा जर विचार केला तर हा इथं एफ आहे, 1 2 3 4 तिथं पण 4चा आला आहे, इथं पण +4चाच आला आहे, इथं पण +4चाच आला आहे. ए आणि ईचा जर विचार केला तर 1 2 3 4 इथं पण +4चाच आला आहे, ठीक आहे. आणि के आणि एनचा जर विचार केला तर 1 2 3 म्हणजे हा जो इथला फरक आहे तो +3चा आहे. आपलं उत्तर येईल का? आपल्याला प्रत्येक जागी +4चा फरक जो आपण बघितला तो येणार होता, पण इथं +3चा आता म्हणजे हा विसंगत पर्याय येईल, ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? काही नाही, खूप इझी आहे. ह्या पद्धतीनेच तुम्हाला जायचं आहे. चला, तिसरा आपण बघून घेऊयात. पोलीस चालक वाशिम साठी आलेला क्वेश्चन आहे हा. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. मित्रांनो, प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही किती हुशार असाल किंवा तुम्ही किती मागे असाल ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही किती प्रॅक्टिस करता आणि किती मेहनत घेता हे खूप गरजेचं आहे. मी तर तुमच्यासाठी मेहनत घेतोच आहोत, पण तुम्हाला पण मी ज्या पद्धतीने सांगतो की तुम्ही यानंतर PYQ सॉल्व्ह करा आणि हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा इथून गेल्यावर, तर ते पण तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही जेव्हा ते कराल तेव्हाच तुम्हाला ते मार्क मिळणार आहेत. फिजिकलची तयारी, आता सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे, तुम्हाला फिजिकलची तयारी तर लागायचंच आहे. सोबत मी ज्या पद्धतीनं घेतो, माझ्या मागे मागे मी जेवढं सांगतो तेवढंच करा. 95+ शुअर शॉट आपल्याला तेवढे मार्क मिळणार म्हणजे मिळणारच आहेत. चला बघून घेऊयात. आता याच्यामध्ये कोणता सिक्वेन्स आहे काही कळत नाही आपल्याला. आता नंबर आपण नंबरिंग घेऊ. चला, ए जो आहे तो पहिल्या नंबरवर येतो, ठीक आहे. त्यानंतर सी जो आहे तो 3ऱ्या नंबरवर येतो, डी आहे तो 4थ्या नंबरवर येतो आणि ई जो आहे तो 5व्या नंबरवर येतो. तर तुम्हाला ठराविक गोष्ट लक्षात आली का विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये ज्या क्रमांकावर तो अक्षर येतो त्या अक्षराचा जो क्रमांक तुम्ही जर बघितला तर 1 5 3 आणि 5 हे काय विषम संख्या आहेत आणि जे 4 आहे ती आहे समसंख्या. ही समसंख्या काय आहे? विसंगत आहे. त्याच्यामुळे ह्या पर्यायामध्ये कोणता पर्याय वेगळा येणार आहे? हा पर्याय ऑप्शन 3 हा वेगळा येणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. कळलं? काही नाही, बेसिक लॉजिक आहे. तुमचं लॉजिक कधी लागणार आहे? जेव्हा तुम्ही हे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हाच तुमचं ते लॉजिक लागेल. हे पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. चला
आता यामध्ये यापैकी गटात न बसणारे अक्षर ओळखा. पोलीस चालक गडचिरोलीसाठी आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघून घ्यायचा तुम्ही. चला बघून घेऊयात. तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा तर्क लागताना दिसत नाही. तर यामध्ये बघा तुम्ही, एक तुम्हाला स्वर आणि व्यंजन ज्या पद्धतीने मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन असतात त्या पद्धतीने इंग्लिशमध्ये पण आपण त्याला स्वर आणि व्यंजन असतात इंग्लिशमध्ये पण. ठीक आहे. तर हे सगळे हे आहेत, हे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. याच्यामध्ये एक कॉन्सोनंट वेगळा आलेला आहे ते आपल्याला बघेल. AEIOU हे 5 कॉन्सोनंट इंग्लिशमध्ये असतात. तर ते 5 कॉन्सोनंट्स आहेत का ते आपण बघून घेऊयात. ए आहे, ई आहे, आय आहे आणि हा टी आहे का कॉन्सोनंट? नाही. यू आहे. आपल्या इथं काय यायला पाहिजे होता? ओ यायला पाहिजे होता. ओ आहे का? ओ नाही आहे, म्हणजे तो ऑप्शन वेगळा येईल, म्हणजे विसंगत पर्याय येईल टी, म्हणजे ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर येईल. गोष्ट लक्षात घ्या. काय ना, बेसिक आहे, एकदम इझी आहे. चला एकदा ABCD लिहून घेतो मी इथं, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला बरं होईल. HIJ. ठीक आहे. HIJ बरोबर त्या या तर्कानुसार आला आहे. विसंगत पर्याय ओळखायचा म्हणून आपल्या सिरीजनुसार जायचं नाही, आपल्याला ते फक्त पर्यायाबद्दलच माहिती घ्यायची. ठीक आहे. HIJ. मग MNO म्हणजे एका याच्यामध्ये चालला आहेत बरोबर. ठीक आहे. एका मागं पुढे चालले आहेत. WXY बरोबर एका मागे एक आल्यात. RQP हा यामध्ये मागे आले आहेत, पण बाकी जे तुम्ही सिक्वेन्स बघाल, बाकी जे पर्याय बघाल, त्यामध्ये कसं आहे, उजवीकडून म्हणजे मागून पुढे गेला आहे, पण इथून कसं आहे, पुढून मागे गेलाय, सॉरी माफ करा, इथून सगळ्या ऑप्शन मध्ये कसं आहे, पुढून मागे गेला आहे आणि इथे कसं आहे, मागून पुढे गेला आहे. त्यामुळे हा ऑप्शन काय येईल, वेगळा ठरेल की RQP. म्हणजे इथं काय केलं आहे, बाकी याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे गेलाय, इथं उजवीकडून डावीकडे आलाय, म्हणून हा ऑप्शन नंबर 4 हा विसंगत ठरेल. ठीक आहे, कळलं? अरे यार, चला बघून घेऊयात. काही एवढं हे नाही आहे. ABD. ठीक आहे. म्हणजे हे जर याच्यामध्ये जर काही गॅप नाही आहे, +1 आला आहे, +2. ठीक आहे. ABCDEF इथं पण +1 आहे. FGH म्हणजे इथं पण 2 आहे. ठीक आहे. यामध्ये पण बघितल्यानंतर ABCDEFGHIJ म्हणजे इथं पण प्लस आला आहे. IJK इथं पण प्लसच आला आहे. इथं +2 पाहिजे, इथं प्लसच आला आहे. म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो वेगळा ठरतो बाकीपेक्षा. आपण इथं पण एकदा बघून घेऊया. एल नंतर एम येतो, NO इथं पण +2 येतो, म्हणजे हा पण बाकी पर्यायासारखाच तो त्या पद्धतीचा तो सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स इथं वेगळा आला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा वेगळा ठरतो. पुणे ड्रायव्हरसाठी हा क्वेश्चन आलेला आहे. चला आपलं क्वेश्चन नंबर 7 बघून घेऊयात. पोलीस ड्रायव्हर गोंदियासाठी आलेला क्वेश्चन आहे हा. एकदा लिहूनच घ्यावं लागेल यार. चला लिहून घेऊयात आपण ABCD. इकडे आहे का? बरं आहे, इथं आहे. थोडं छोटं करून घेऊयात. चला 7 सुद्धा हो, ठीक आहे. चला बघून घेऊया 7वा क्वेश्चन. चला, यू नंतर काय आहे, 1 2 3 4 क्यू आला आहे. क्यू नंतर 1 2 3 4 एम आला आहे. नंतर आहे 1 2 3 4 आय आला आहे. आय नंतर 1 2 3 4 ई आला आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीचा सिक्वेन्स आहे. 4-4च्या याच्यामध्ये गॅप आहे, आपल्याला दिसून येईल. 4-4चा गॅप आहे ते दिसून येईल. आणि हे अक्षर कसे मागे गेले आहेत ते पण पहिल्या ऑप्शननुसार दिसलं. आता पी पासून येईल पाहू आपण. ठीक आहे, मागे जायचं आहे. 1 2 3 4 ठीक आहे. एल नंतर एच किती, 1 2 3 4 ते पण बरोबर आहे. एच नंतर डी 1 2 3 4 ते पण बरोबर आहे. डी नंतर 1 2 3 4 ते पण बरोबर आहे. ठीक आहे, दुसरा पण ऑप्शन आला. आता तिसरा ऑप्शन बघून घेऊयात. बी नंतर एक्स. ठीक आहे, 1 2 3 4 एक्स. मग त्यानंतर टी 1 2 3 4. पण यामध्ये तुम्ही बघा, जरी
ऑप्शन जरी 4 त्याचा फरक जरी येत असला, पण बाकी ऑप्शनमध्ये कसं तुम्हाला मागे जायचं होतं, इथं काय केलं आहे समोर गेलं आहे. सॉरी माफ करा, बाकी ऑप्शनमध्ये काय समोर जायचं होतं, पण या ऑप्शनमध्ये कसं आहे मागे तुम्हाला गेलेलं दिसणार आहे. अरे नाही 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 सॉरी, नॉर्मलच आहे, ते नॉर्मलच आहे. आपण मागेच गेलो होतो. चला, बी नंतर एक्स आला आहे, एक्स नंतर टी आला आहे, टी नंतर 1 2 3 4 पी आला आहे आणि पी नंतर 1 2 3 4 एल आला आहे. शेवटचं आपलं बघून घेऊयात. त्याच्यामध्ये काय आहे तर एच 1 2 3 4 बी आला आहे, टी नंतर झेड 1 2 3 4 झेड आला आहे, झेड नंतर व्ही 1 2 3 4 व्ही आला आहे आणि व्ही नंतर आर 1 2 3 4 आर सगळंच येतोय. मग काय इथं प्रॉब्लेम काय आहे? महत्त्व जो आहे आपण याबद्दल उद्या मी तुम्हाला सांगतो याचं काय प्रॉब्लेम आहे. तर काही ठराविक गोष्ट काहीतरी चुकीची आपल्याला आली असेल, बघून घेऊया. तो उद्या आपण बघू, त्याच्याबद्दल माहिती घेऊन घेऊया. चला, हा शेवटचा 8वा क्वेश्चन SBI PO ला आलेला क्वेश्चन आहे. चला याच्यामध्ये बघून घेऊयात. ACX म्हणजे 1 2 आणि सी नंतर ह्या पद्धतीनं अशा पद्धतीने सिक्वेन्स आला आहे. तर डी नंतर पाहून घेऊयात. DFU बरोबर आहे, त्या पद्धतीने आला आहे, तो पण आहे. GRI म्हणजे याच्यामध्ये GIR पाहिजे होता, पण GRI हा असल्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा आपला बरोबर इथं विसंगत पर्याय आहे. तर अशा पद्धतीने पण क्वेश्चन विचारले जातात की तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीनं ऑप्शन देतील आणि एखादा विद्यार्थी काय करेल, तिसरा ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन टिक करेल, पण नाही. इथं बघा ऑप्शन नंबर जो 3चा जो ऑप्शन आहे रोमन संख्येमध्ये दिलेला, तो पर्याय नंबर 2 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय नंबर 2 हे विसंगत ठरेल. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले दोन प्रकार आपण इथं कव्हर केले आहेत अक्षर मालिकेचे, आणि बाकी राहिलेले जे काही प्रकार असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघून घेऊयात. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनेच आम्हाला सहकार्य करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि लाईक्स करा. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही लाईक करत नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. चला उद्या भेटूयात. नमस्कार.